सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हजूर साहेब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या नवीन द्विसाप्ताहिक एक्सप्रेसला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळाला असून या गाडीचे आज चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आलंय। विशेष गाडी क्रमांक 07-667 चे उद्घाटन 6 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले। यानंतर ही विशेष एक्सप्रेस रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे। यावेळी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी लोको पायलट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। उपस्थित कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी घोषणाबाजी करत नव्या रेल्वे सेवेचे जल्लोषात स्वागत केलंय। यावेळी माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी सांगितले की या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळवण्यासाठी खासदार आणि आमदार यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय। त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा थांबा मंजूर झाला असून त्याबद्दल त्यांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार मानले। आज नवीन ट्रेन आली होती, याचा उद्घाटन झालेला आहे। काय नमस्कार सगळ्यांना, जय हिंद। खरं तर आज चाळीसगावकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। नांदेड मुंबई ही सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा आपल्या चाळीसगावला दिलेला आहे। त्यामुळे मी केंद्र सरकारचे विशेष करून आमच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांचे आणि आपले कर्तव्यदक्ष आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मनापासून धन्यवाद मानते। खरं तर हे मी तर म्हणते चाळीसगावकरांचं सौभाग्य आहे। चाळीसगावकरांच्या धावत्या दिनचर्येत कुठेतरी एक सुखद असा अनुभव चाळीसगावकरांना मिळणार आहे। त्यासाठी चाळीसगावकरांना ही खूप सुवर्ण संधी लाभली असं मला वाटतंय। जागर जनस्थानसाठी सुजला हडपे, चाळीसगाव।